हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या आप्पासाहेब नाईक पैसा फंड बँकेची 77वी अमृत महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा खिळीमेळीच्या वातावरणात पार पडली। मागील वर्षात बँकेला 5,32,00,000 इतका ढोबळ नफा तर 1,12,00,000 रुपये निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोसे आणि कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली। हुपरीतील आप्पासाहेब नाईक श्री पैसा फंड शेतकी सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली। सन 2025-26 या अहवाल सालात बँकेला 5.32 कोटी इतक्या रकमेचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा 1,12,00,000 रुपये झालाय। तर चालू वर्षात सभासदांना 15% डिव्हिडंड देणार असल्याचं बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोसे यांनी सांगितलं। तर बँकेच्या 10 शाखांच्या माध्यमातून 178 कोटी 46 लाखांच्या ठेवी झाल्या आहेत। तसंच 119 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप केलंय। गुंतवणूक 91 कोटी 50 लाखांची आहे। बँकेचा व्यवसाय 1,032 कोटींचा झाला आहे। बँकेचं खेळतं भांडवल 228 कोटी रुपये असून बँकेचा व्यवसाय 1,032 कोटीचा झाला आहे। बँकेचं खेळतं भांडवल 228 कोटी रुपये असून बँकेच्या प्रगतीत कर्जदार, ठेवीदार, सभासद आणि हितचिंतकांचा वाटा आहे असं अध्यक्ष भोसे यांनी सांगितलं। नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदाराला 1 ते 2.60% पर्यंत व्याजात सूट दिली जाते। अहवाल सालात नियमित कर्जफेड करणाऱ्या 503 कर्जदार सभासदांना 52 लाखांपर्यंत व्याजात सूट दिली आहे। यावेळी बँकेचे संचालक विलासराव नाईक, कल्लाप्पाण्णा गाठ, शीतलराव पाटील, अरुण कांबळे, धनाजी भोसले, आनंदा उल्पे, प्रकाश जाधव, धनंजय खेमलापुरे, बाळासाहेब काट, घनश्याम माळी, संतोष पाटील, अमर गायकवाड, संचालिका मैथिली पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते। बँकेचे मॅनेजर शिरीष आवटे यांनी नोटीस वाचन केलं, तर गजानन माळी यांनी मागील सभेचं प्रोसिडिंग, ताळेबंद, अंदाजपत्रक याचं वाचन केलं।